नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान आणि ठरलं तर मग या मालिकेच्या महासंगम एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूयात. रुद्रने कॉन्ट्रॅक्ट पाहायचं म्हटल्यानंतर नागेश्वर त्याच्या खोलीतून कॉन्ट्रॅक्ट घेऊन येतो. मात्र त्यामध्ये अर्जुन सांगतो की हा तर फक्त माफीनामा आहे, कुठलंही कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं. नागेश्वरनी सगळा डाव पलटलेला असतो. उर्वशी आता तोंडघशी पडलेली असते. रुद्रलाही आश्चर्य वाटतं. माफीनामा? कसला माफीनामा? तेव्हा नागेश्वर सांगतो, हॉस्पिटलच्या प्रकरणामध्ये आमची काही चूक नसतानासुद्धा आम्ही सर्वांसमोर गिरिजाची माफी मागितली आहे आणि त्याचंच प्रायश्चित्त म्हणून आम्ही तिला आमच्या घरची सून म्हणून स्वीकारत आहोत, असंच लिहिलं आहे त्यामध्ये. आणि गिरिजा, तू सगळ्यांसमोरच या कागदांवरती सह्या केल्यात ना? आम्हाला काही चोरून लपून करायचं असतं तर आम्ही हे सगळं उघडपणे कशाला केलं असतं? आता मात्र रुद्रला त्याच्या बोलण्यावरती खूप पश्चाताप वाटत असतो. तो लगेचच नागेश्वरची माफी मागतो. बाबा, माफ करा मला. नागेश्वर म्हणतो, अहो चिरंजीव, तुमचं तरी काय चुकलं यामध्ये? तुमच्याच कानामध्ये काही बाई भरल्यानंतर तुम्ही तरी काय करणार ना? सायली म्हणते, बरं झालं, सगळ्या गोष्टी अगोदरच क्लिअर झालेल्या बऱ्या असतात. चला आता, तुमचं संगीत आहे ना, त्याची तयारी करायला नको का? आता इकडे उर्वशी, सावी आणि प्रिया यांचा चांगलाच जळफळाट झालेला असतो. उर्वशी म्हणते, ऐनवेळी दादासाहेबांनी बाजी पलटली. सावी, तुझ्यासाठी मी किती मोठी रिस्क घेतली माहिती आहे का? प्रिया विचारते, कसली रिस्क? तेव्हा उर्वशी सांगते की मी रुद्रला सगळं सांगून टाकलं. आपले सगळेच हात बांधलेले आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, आपले हात बांधले आहे म्हणून काय झालं? असं कोणीतरी असेल ना, की कोणीतरी गिरिजाचा दुश्मन असेलच ना? तेव्हा उर्वशीला आठवतं की एक व्यक्ती आहे. आता इकडे सुभेदारांकडे अस्मिताचं डोहाळ जेवण असतं. त्यावेळेस सुमन आणि नागराजसुद्धा तिथं येतात. नागराज मुद्दाम तिथं आलेला असतो कारण त्याला सचिनला भेटायचं असतं. आता त्याला पाहून सगळेजण खूप आनंदित होतात. नागराज म्हणतो, आता या चांगल्या क्षणाचे काही आठवणी असायला हव्यात ना, मग आपण फोटो काढूयात. आता नागराज स्वतःच्या मोबाईलमध्ये त्या दोघांचे फोटो काढतो आणि स्वतःसोबतसुद्धा फोटो काढतो, जेणेकरून त्याच्याकडे सचिनच्या विरोधामध्ये एखादा तरी पुरावा असावा. आणि तो सचिनला टोमणा मारतो की आता तुझी जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे जर आता लक्ष दे. इकडे उर्वशी कुशलला जाऊन भेटते. त्याला म्हणते की तुझं गिरिजावरती प्रेम आहे ना? तेव्हा कुशल म्हणतो, पण आता काय उपयोग आहे, तुमच्या भाच्यासोबत तिचं लग्न होतं आहे ना? उर्वशी म्हणते, लग्न होणार आहे, झालं तर नाही ना? मला गिरिजा आणि रुद्रचं लग्न व्हायला नको आहे. त्यासाठी तुला माझं काही काम करावं लागेल. कुशल म्हणतो, तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे मग मी. असंही माझं गिरिजावर प्रेम आहेच, पण तिचं नाही आहे. उर्वशी त्याला प्लॅन सांगते. कुशल तिला म्हणतो, होऊन जाईन तुमचं काम, आणि तो तिथून निघून जातो. आता संध्याकाळी संगीताची तयारी होते आणि गिरिजाला विशाखा खूप छान अशी तयार करते. गिरिजाच्या मनामध्ये संगीताबद्दल खूप हुरहुर असते, कारण तिला डान्स करायचा असतो, तोही रुद्रबरोबर. विशाखा तिला समजावते, अगं रुद्र, तुझा मित्र अगोदर होतास ना, तो बरोबर तुला समजावून घेईन. आता संगीताचा कार्यक्रम सुरू होतो. सायली सर्वांना सांगते की आज इथे सगळेजण गाण्यातून, शब्दांतून होणाऱ्या नवरदेव नवरींना आशीर्वाद देणार आहेत. आता उर्वशी, सावी आणि प्रिया तिथेच कोपऱ्यामध्ये उभे असतात. उर्वशी म्हणते, आणि जर एखाद्याला शिव्या शाप द्यायचे असतील तर मग काय करायचं? मग प्रिया म्हणते, मी एक शिव्या शाप असणारं गाणं म्हणून दाखवू का? अशी त्यांच्यातच चर्चा चाललेली असते. आता सायली अगोदर वासंती आणि कल्पना दोघींनाही डान्स करायला बोलवते. दोघीही खूप छान डान्स करतात. सगळे टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करतात. त्यानंतर ती नागेश्वरला गाणं म्हणण्यासाठी बोलवते. तेव्हा नागेश्वर खूप सुंदर असं गाणं म्हणतो. नागेश्वर नशीबवान सिरियलचं टायटल ट्रॅक म्हणतो. सगळेजण खूप टाळ्या वाजवून कौतुक करतात. आता इकडे विशाखा संगीतासाठी तयार होत असते. त्यावेळेस कुशल तिला पाहतो आणि गुपचूप तिचे ड्रेस चेंज करताना फोटो काढतो, व्हिडिओसुद्धा काढतो. त्याचं काम होतं. आता इकडे सायली, मोनू, विशाखा आणि दत्तू यांना डान्स करायला लावते. तिघेही छान डान्स करतात. त्यांचा हा डान्स पाहून
गिरिजा खूप इमोशनल होते आणि सगळेजण एकमेकांना मिठी मारतात. इकडे उर्वशी बाहेर येते आणि कुशलची वाट पाहू लागते. तेव्हा कुशल तिला सांगतो की काम झालेलं आहे. तिची ती मैत्रीण आहे ना, ती विशाखा, तिचे फोटोज मी बरोबर काढले आहेत. आता हे फोटोज घेऊन तिला ब्लॅकमेल करायचं आणि उद्या तिला म्हणजेच गिरिजाला बाहेर बोलवायचं. पण बाहेर बोलवून करायचं काय? तेव्हा उर्वशी म्हणते, ती बाहेर आल्यानंतर काय करायचं ते तुझं तू बघ, माझं तर काम एवढंच आहे. आता उर्वशीने आणि कुशलने मिळून खूप मोठा प्लॅन गिरिजाच्या विरोधामध्ये आखलेला असतो. इकडे संगीत सोहळा चालू असतो. त्यावेळेस रुद्र हातामध्ये माईक घेतो आणि सायली अर्जुनला डान्स करण्यासाठी बोलवतो. तेव्हा सायली अर्जुन खूप छान डान्स करतात. त्यानंतर रुद्र त्याची आत्या म्हणजे उर्वशीला डान्स करण्यासाठी बोलवतो. तेव्हा उर्वशी, सावी आणि प्रिया तिघीही डान्स करतात. त्यानंतर गिरिजा आणि रुद्र यांचा खूप छान असा डान्स पाहायला मिळतो. गिरिजा त्याच्याशी डान्स करताना खूप घाबरत असते. आता रुद्र तिला उचलून घेतो आणि गोल गोल असं फिरवतो. तेव्हा गिरिजा जेव्हा खाली उतरते तेव्हा तिला अचानकपणे पुन्हा भास होऊ लागतात. पुन्हा तिला छकुली छकुली असं नाव ऐकू येऊ लागतं आणि ती तिथेच बेशुद्ध होते. सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात. आता गिरिजा जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा कावरीबावरी होऊन इकडे इकडे पाहू लागते. ती खूप घाबरलेली दिसत असते. रुद्र विचारतो, तुम्ही आता ठीक आहात ना? तेव्हा गिरिजा म्हणते, मला पुन्हा तोच भास झाला, तसेच आवाज मला ऐकू येऊ लागले. तेव्हा वासंती आश्चर्यानेच विचारते, कसले आवाज, कसले भास? गिरिजा सांगते, कोणीतरी छकुली छकुली असा आवाज देत आहे. एक बाई होती, तिचा आवाज मला ऐकू येत होता, असं ती सांगते. तेव्हा मात्र वासंती खूपच घाबरते आणि तिला तो पहिला 25 वर्षापूर्वीचा क्षण आठवतो, जेव्हा देवकीने छोट्या गिरिजाला छकुलीला वासंतीकडे दिलेला असतो. आता रुद्रला या सगळ्याचा काहीच अंदाज लागत नाही. गिरिजा सांगते की हे असं एकदा नाही 2दा झालंय. तेव्हा सायली तिला थांबवते आणि अगं, तुझ्या मनातील समज आहेत ते सगळे बाजूला काढ बरं आणि तू आराम कर, असं ती बोलते. तेव्हा वासंती तिथून घाबरूनच निघून जाते. अर्जुनसुद्धा रुद्रला घेऊन बाहेर घेऊन जातो. सायली गिरिजाला समजावते. आता वासंती घाईतच बाहेर येते आणि नागेश्वरला म्हणते, कुठे होतात तुम्ही? तिला चक्कर आली तेव्हा तुम्ही इथं होतात ना? नागेश्वर म्हणतो, मग त्यात काय एवढं? तिला गोल गोल फिरवलं म्हणून चक्कर आली. तेव्हा वासंती म्हणते, नाही, तुम्ही जे पाप केलं आहे, अंगद महाजन आणि देवकी महाजनचा जो खून केला आहे ना, त्याच्यामुळे आता हे सगळं आपल्या मुलांवरती येतं आहे. तुम्हाला माहिती आहे का, तिचं चक्कर येण्यामागचं कारण वेगळं होतं. तिला भास होत आहेत आणि आवाजही ऐकू येत आहेत, छकुली छकुली. तेव्हा मात्र नागेश्वर चांगलाच घाबरतो. त्याला पहिले क्षण आठवतात, जेव्हा तो गिरिजाच्या वाढदिवसाला म्हणजे छकुलीच्या वाढदिवसाला तिथं गेलेला असतो आणि त्याच दिवशी त्याने दोघांनाही मारून टाकलेलं असतं. त्याचप्रमाणे त्याने त्यांच्या फार्म हाऊसलासुद्धा आग लावलेली असते आणि हॅपी बर्थडे छकुली असं म्हणून त्याने सगळं पेटून दिलेलं असतं. हे सगळे क्षण त्याला आठवतात. वासंती म्हणते, तुम्ही केलेले पापाची कर्म आता आपल्या मुलांना भोगावी लागणार आहे. मी सांगते तुम्हाला, देवकीचं भूत जागं झालं आहे. या घराची मालकीण देवकी आता आपल्या मुलांच्या मानगुटीवरती बसणार आहे. नागेश्वर तिला म्हणतो की 25 वर्षापूर्वी मी त्या दोघांनाही मारून टाकलं आणि त्यांच्या भूतालासुद्धा मारून टाकलं, त्यामुळे पुन्हा हा विषय घ्यायचा नाही. तितक्यात रुद्र तो शब्द ऐकतो आणि तो तिथं नागेश्वरला विचारतो, कसला विषय घ्यायचा नाही? तेव्हा नागेश्वर त्याला खोटं सांगतो, काही नाही हो, या तुमच्या आईसाहेब सारखंच म्हणत आहेत अपशकुन झाला. आता ती गिरिजा पडली ना, त्यामुळे त्या पुन्हा तेच तेच म्हणत आहेत, म्हणून त्यांना म्हणत होतं की आता हा विषय घ्यायचा नाही. तेव्हा रुद्र समजावून सांगतो, आईसाहेब, अहो असं काही नसतं, अपशकुन वगैरे काही झालेलं नाही. आता तो आणि अर्जुन तिथून निघून जातात. नागेश्वरसुद्धा वासंतीला समज देऊन तिथून निघून जातो. आता विशाखा जेव्हा बाहेर येते त्यावेळेस तिथं कुशल तिची वाट पाहत असतो आणि तिला म्हणतो की झाली का संगीताची तयारी? म्हणजे सगळ्यांची झाली आणि तुझी जी संगीताची तयारी चालू होती ना, तीसुद्धा मी पाहिली. तेव्हा विशाखा म्हणते, म्हणजे तुला म्हणायचं काय? आणि तेव्हा कुशल तिला चक्क ते फोटो दाखवतो. विशाखा खूपच घाबरते, त्याच्याकडून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करते, मात्र कुशल काही तिला तो मोबाईल देत नाही.
विशाखा तिला हात जोडून विनंती करू लागते, मात्र कुशल तिचं काहीच ऐकून घेत नाही. विशाखा विचारते, काय करायचं आहे, काय म्हणणं तरी काय आहे तुझं? तेव्हा कुशल म्हणतो की माझं एक काम करायचं, उद्या गिरिजाचं लग्न आहे ना, तर त्या अगोदर उद्या तिला फक्त घराबाहेर काढायचं, एवढंच काम करायचं. नाही केलंस तर हे सगळे फोटो आणि व्हिडिओ तुळजापूरमध्ये सगळीकडे व्हायरल होतील. विशाखा म्हणते, पण मी असं कसं करणार, उद्या तिचं लग्न आहे. तेव्हा कुशल म्हणतो, मला ते काही माहीत नाही, तुझं तू बघून घे. आता प्रश्न तुझ्या इज्जतीचा आहे. तितक्यात अर्जुन आणि रुद्र तिथे येतात आणि विशाखा त्यांना आवाज देणार तितक्यात कुशल तिचं तोंड दाबतो आणि तिला कोपऱ्यामध्ये घेऊन जातो. अर्जुन आणि रुद्र तिथून जाईपर्यंत कुशल तिला तिथेच थांबून धरतो. तिला काही तोंडातून आवाज काढू देत नाही. ते दोघेही तिथून निघून गेल्यानंतर कुशल तिला म्हणतो, तू जर हे गोष्ट कुणाला सांगायचा प्रयत्न जरी केला ना, तर या सगळ्या फोटोचे बॅनर लावून अख्ख्या तुळजापूरमध्ये लावेल मी. आता मात्र विशाखाचा नाईलाज होतो आणि ती खूप घाबरलेली असते. आता इकडे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर सायली आणि अर्जुन चर्चा करत असतात. जोपर्यंत गिरिजाचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत माझ्या काही जीवात जीव येणार नाही, शांत झोपही लागणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, किती काय काय घडून गेलं एवढ्या वेळामध्ये. बाबांना महिपत काय दिसला, मध्येच एक एक विघ्न काय आलं. तेव्हा सायली म्हणते, आपण खरंच आउट हाऊसमध्ये जाऊन बघायला पाहिजे होतं का, खात्री करून घ्यायला हवी होती का? तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ऐन लग्नाच्या वेळी मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरिजा घरातून गायब होते आणि स्वखुशीने तिने एक चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवलेली असते. सगळेजण समजतात की गिरिजाने धोका दिला आणि ती इथून पळून गेली आहे. मात्र या सगळ्याचा शोध अर्जुनला लागतो आणि अर्जुन रुद्राच्या कानामध्ये येऊन काहीतरी सांगतो. आता त्याने त्याला काय सांगितलं असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला विशाखा एका निर्जन ठिकाणी गिरिजाला नवरीच्या वेशामध्ये घेऊन जाताना सुद्धा दिसलेली आहे. नेमकी ती तिला कुठे घेऊन गेली हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.